मित्रांनो, कधी कधी एखाद्या घराचा नाश बाहेरून होत नाही, तो सुरू होतो घराच्या आतून, हसणाऱ्या चेहऱ्यांमागून, आपुलकीच्या शब्दांमागून आणि त्या लोकांमधून ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. महाराष्ट्रातील कोकणामधील एका गावात शिरोडकर कुटुंब राहत होतं. प्रशांत शिरोडकर, स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिलेला माणूस, त्याची पत्नी दीपाली आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी सई. त्यांचं घर गावात आदर्श मानलं जायचं. सणवार, पाहुणे, आनंद, प्रगती, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण यशासोबत एक गोष्ट नेहमी चालत असते, मत्सर, म्हणजेच जेलसी. आणि मत्सर कधी कोणाच्या मनात घर करेल हे ओळखणं कठीण असतं. एके रात्री सईला अचानक जाग आली. तिच्या खोलीत अंधार होता. खिडकी अर्धी उघडी होती. बाहेर वारा वाहत होता. ती शांतपणे उठली आणि खोलीच्या कोपऱ्याकडे पाहत बसली. सकाळी दीपालीने विचारलं, सई, रात्री झोप झाली नव्हती का? सई काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, आई, आपल्या घरात आणखी कोणी ते राहायला आलंय का? दीपाली हसली, नाही ग बाळा. पण सईने पुढे काहीच बोललं नाही. तिने फक्त मान खाली घातली. त्यानंतर काही आठवड्यांत प्रशांतमध्ये बदल दिसू लागले. पूर्वी शांत असणारा माणूस क्षुल्लक कारणांवरून संतापू लागला. कर्मचाऱ्यांवर ओरडणं, घरी आल्यावर स्वतःमध्येच राहणं, कधी कधी मध्यरात्री अंगणात जाऊन बराच वेळ बसून राहणं. दीपालीला हे सगळं विचित्र वाटत होतं. पण प्रशांत प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायचा, टेन्शन आहे. दरम्यान सईची स्थिती बदलत होती. ती पूर्वीसारखी मित्रमैत्रिणींमध्ये रमायची नाही. चित्र काढताना तिच्या वहीत वारंवार एकच आकृती दिसू लागली. लांब केस, काळी साडी, चेहरा अस्पष्ट. सुरुवातीला दीपालीने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण एक दिवस सईच्या शाळेच्या बॅगमधून डझनभर चित्र सापडली आणि प्रत्येक चित्रात तीच स्त्री होती. फक्त एका चित्रात एक वेगळी गोष्ट होती. त्या स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा होता. त्याचा चेहरा नव्हता, पण हातात एक चांदीची अंगठी स्पष्ट दिसत होती. त्या रात्री प्रशांत जरा उशिराच घरी आला. त्याच्या कपड्यांवर माती लागलेली होती. दीपालीने त्याला विचारलं की कपड्यांना माती कशी लागली, पण त्याने विषय टाळला आणि तो थेट बेडरूममध्ये गेला. पण ती रात्र खूप वेगळी होती. मध्यरात्री सईच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येऊ लागला. दीपाली धावतच आत गेली. सई जागी होती. ती कोणाशी तरी बोलत होती, पण खोलीत दुसरं कोणीच नव्हतं. तू पुन्हा का आलीस? सई हळू आवाजात म्हणाली. बाबांना सोडून दे. दीपालीच्या लक्षात आलं. सईची नजर खोलीच्या दाराकडे होती, पण प्रत्यक्षात तिथे कोणीच उभं नव्हतं. दिवस पुढे सरकत गेले. प्रशांतच्या व्यवसायातील नुकसान वाढत होतं. जुने ग्राहक दूर जाऊ लागले होते. ज्या व्यवहारातून मोठा फायदा होणार होता ते शेवटच्या क्षणी रद्द होऊ लागले. आणि या सगळ्यात एक गोष्ट दीपालीच्या लक्षात आली. प्रत्येक वेळी मोठं नुकसान होण्याच्या काही दिवस आधी प्रशांतचा एक जवळचा नातेवाईक घरी येत असे, अनिल. मित्रांनो, आता अनिल हे नाव लक्षात ठेवा, कारण पुढील कथेमध्ये हे नाव आपल्याला ऐकायला मिळेल. अनिल हा प्रशांतचा चुलत भाऊ. लहानपणापासून सोबत वाढलेला, घरात मोकळेपणाने वावरणारा, विश्वासू, किमान तसं सगळ्यांना वाटायचं. काही दिवसांनी एका दुपारी दीपाली घराच्या मागच्या बाजूला साफसफाई करत होती आणि तिला एक जागा दिसली. मातीचा रंग वेगळा होता. जणू नुकतंच काहीतरी पुरलं गेलं होतं. तिने खोदायला सुरुवात केली. थोडा वेळ खोदल्यानंतर तिला एक जुना कापडी गुंडाळा सापडला आणि त्यात सईचा जुना फ्रॉक होता. काही केस होते, गंजलेल्या सुया होत्या आणि काळ्या दोऱ्यांनी बांधलेली एक बाहुली. दीपाली बराच वेळ ती वस्तू पाहत बसली. तिला काहीच समजलं नव्हतं, पण तिच्या मनात आता एक प्रश्न वारंवार फिरत होता, ही वस्तू इथे कशी काय आली? आणि सर्वात महत्वाचं, सईचा फ्रॉक कोणाकडे होता? त्या रात्री तिने घरातील जुने फोटो अल्बम्स काढले. फोटो पाहताना अचानक तिचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. सईचा तो फ्रॉक शेवटचा कुठे दिसला होता? ती फोटो उलटवत गेली आणि एका वाढदिवसाच्या फोटोवर तिची नजर थांबली. त्या दिवशी सईने तोच फ्रॉक घातला होता आणि तिच्या शेजारी अनिल उभा होता. अनिल म्हणजे प्रशांतचा नातेवाईक, ज्याबद्दल मी आधीच सांगितलं होतं. आणि त्याच फोटोमध्ये त्याच्या हातात एक चांदीची अंगठी होती, अगदी तशीच जशी सई वारंवार
तिच्या चित्रांमध्ये काढत होती. त्या क्षणी दीपालीच्या मनात पहिल्यांदाच एक नाव स्पष्ट झालं. पण तिच्याकडे पुरावा नव्हता, फक्त संशय होता. आणि तिला अजून माहीत नव्हतं की पुढच्या काही दिवसांत तिला असा पुरावा मिळणार होता जो केवळ सईबद्दल नव्हता, तर प्रशांतच्या आयुष्याचा पाया कोसळण्यामागचं खरं कारण उघड करणार होता. आणि त्या पुराव्यामुळे शिरोडकर कुटुंब कायमचं बदलून जाणार होतं. दीपालीच्या डोक्यात आता एकच नाव फिरत होतं, अनिल. पण संशय आणि सत्य यामध्ये खूप अंतर असतं. आणि त्या अंतरावर चालताना माणूस अनेकदा चुकी करू शकतो. म्हणूनच तिने कोणालाही काही सांगितलं नाही, प्रशांतलाही नाही. तिने फक्त निरीक्षण सुरू ठेवलं. आणि पुढच्या काही दिवसांतच एक विचित्र गोष्ट तिच्या लक्षात आली. अनिल जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा ती अस्वस्थ व्हायची. ती त्याच्याशी बोलणं टाळायची, त्याच्यासमोर जास्त वेळ थांबत नसे. आणि तो निघून गेल्यानंतर बराच वेळ शांत बसून राहायची. काही दिवसांनी दीपालीने सईला थेट विचारलं, सई, तुला अनिल काका आवडत नाहीत का? सईने काही क्षण विचार केला, मग म्हणाली, मला माहीत नाही आई, पण ते आले की ती बाई जवळ येते. दीपालीच्या हातातला कप तसाच थांबला. कोणती बाई? तीच जिचा चेहरा कधी दिसत नाही. त्या रात्री दीपालीला झोप लागली नाही, कारण सईने काढलेली चित्र, माती खालून सापडलेल्या वस्तू, ज्यात सईचा फ्रॉक होता, सईच्या चित्रांमध्ये असलेली अनिलची अंगठी, आणि सई रात्री ज्या काळ्या साडी नेसलेल्या बाईसोबत बोलायची, सगळं एकमेकांशी जोडलेलं वाटत होतं. पण अजूनही काहीतरी कमी होतं. एक पुरावा, एक अशी गोष्ट जी सगळं स्पष्ट करेल. हे सगळं घडून काही दिवस झाले असतील. काही दिवसांनी प्रशांत अचानक आजारी पडला. गंभीर काही नव्हतं, पण त्याचा चेहरा दिवसेंदिवस उतरलेला दिसत होता. तो कमी बोलू लागला, रात्री जागा राहू लागला, आणि सर्वात विचित्र म्हणजे तो अनेकदा एकच वाक्य बोलायचा, कोणीतरी माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवते. दीपालीला सुरुवातीला वाटलं हा ताण असेल, पण नंतर तिला एक गोष्ट आठवली. प्रशांतच्या व्यवसायात जे मोठे व्यवहार फसले होते त्यांची माहिती फार कमी लोकांना होती, आणि त्या मोजक्या लोकांमध्ये अनिलचं नाव होतं. एका दुपारी प्रशांत घराबाहेर गेला होता. सई शाळेत होती. दीपाली कपाट आवरत होती. तेव्हा तिला प्रशांतच्या जुन्या फाईल्समध्ये एक लिफाफा सापडला. त्या लिफाफ्यावर धूळ जमली होती, म्हणजे तो खूप दिवसांपासून तिथेच पडलेला होता. तिने तो लिफाफा उघडला. आत काही कागद होते, जुने व्यवहार, जमिनीची कागदपत्र आणि एक फोटो. फोटो पाहून ती काही क्षण शांत बसली, कारण त्या फोटोत प्रशांत आणि अनिल होते. दोघेही हसत होते. पण फोटोच्या मागे पेन्सिलने एक वाक्य लिहिलं होतं, सगळं त्यालाच का मिळतं. लेखन अनिलचंच होतं, कारण दीपालीने ते लेखन आधी अनेकदा पाहिलं होतं. त्या दिवसानंतर तिने गावात चौकशी सुरू केली. हळूहळू काही गोष्टी बाहेर यायला लागल्या. अनिलचा व्यवसाय सतत तोट्यात होता, कर्ज वाढत होतं, आणि गावात तो अनेकदा प्रशांतबद्दल कटू बोलताना दिसायचा. पण प्रशांतला याची कल्पनाही नव्हती, कारण त्याच्यासाठी अनिल अजूनही लहानपणाचा मित्र आणि भाऊ होता. काही आठवड्यांनी सत्याचा सर्वात महत्त्वाचा तुकडा समोर आला. प्रशांतच्या जुन्या ड्रायव्हरने दीपालीला भेटायला बोलवलं, आणि त्याने सांगितलं एका रात्री त्याने अनिलला शिरोडकरांच्या घरामागे पाहिलं होतं. खूप उशिरा, सगळे झोपलेले असताना. त्याच्या हातात एक कापडी पिशवी होती. त्यावेळी त्याने फारसं लक्ष दिलं नव्हतं, पण नंतर दीपालीकडून माती खालून वस्तू सापडल्याचं ऐकल्यावर त्याला ती रात्र आठवली. आता चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं, पण अजूनही एक प्रश्न होता, का? अनिलने हे सगळं का केलं? याचं उत्तर तिला काही महिन्यांनी मिळालं. अनिल गंभीर आजारी पडला. त्याच्या उपचारासाठी पैसे नव्हते. जवळचे लोक दूर गेले. ज्यांच्यासाठी त्याने आयुष्य घालवलं तेही हळूहळू नाहीसे झाले. आणि एक दिवस त्याने प्रशांतला आणि दीपालीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रुग्णालयातील खोली शांत होती. खिडकीतून संध्याकाळचा प्रकाश आत येत होता. प्रशांत आणि दीपाली त्याच्या पलंगाजवळ बसले होते. बराच वेळ तिघेही काही बोलले नाहीत. मग अनिल म्हणाला, मला तुझा राग नव्हता. मग मला तुझं यश सहन होत नव्हतं. खोलीत शांतता पसरली. तू पुढे जात होतास आणि मी मागे पडत होतो. सुरुवातीला फक्त मत्सर होता, नंतर तो वेड झाला. त्याने डोळे मिटले. मी तुझं नुकसान व्हावं म्हणून अनेक गोष्टी केल्या. तुझ्या व्यवसायाची माहिती बाहेर पोहोचवली, लोकांना भडकवलं. तुझ्या घरात फूट पडावी, तुझा व्यवसाय बुडावा म्हणून मी काली जादू केली. प्रशांत शांतपणे ऐकत होता, कारण त्याला आता राग येत नव्हता, फक्त दुःख होत होतं. ज्याला तो भाऊ मानत होता
तोच त्याच्या पाठीमागून सगळं करत होता. काही महिन्यांनंतरच अनिलचं निधन झालं आणि त्याच्यासोबतच अनेक प्रश्नही संपले. काहींची उत्तरं कधीच मिळाली नाहीत. घरामागे सापडलेल्या वस्तू तिथे अनिलने का पुरल्या? त्या कोणाचा विकृत प्रयत्न होता की आणखी काही? याचं उत्तर कोणाकडे नव्हतं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. शिरोडकर कुटुंबाचा नाश कोणत्याही अदृश्य शक्तीने सुरू केला नव्हता. त्याची सुरुवात झाली होती मत्सराने, अविश्वासाने आणि एका माणसाच्या मनात वाढत गेलेल्या अंधाराने. आज सई मोठी झाली आहे, तिचं स्वतःचं कुटुंब आहे. पण जेव्हा ती जुन्या घराच्या अंगणात उभी राहते तेव्हा तिची नजर नकळत त्या जागेकडे जाते जिथून एके दिवशी ती काळी बाहुली बाहेर आली होती. आणि तिच्या मनात आजही एकच विचार येतो. काही सावल्या भिंतींवर नसतात, त्या माणसांच्या मनात वाढत असतात. आणि एकदा त्या सावल्यांना आकार मिळाला की त्यांचा अंधार संपूर्ण घराला गिळून टाकू शकतो. तर मित्रांनो, ही होती शिरोडकर कुटुंबासोबत घडलेली ब्लॅक मॅजिकची कथा. जर तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत अशीच एखादी घटना घडली असेल तर खाली दिलेल्या मेल आय डीवर पाठवू शकता. ती घटना लवकरच आपल्या चॅनलवर प्रसारित केली जाईल. तर पुन्हा भेटूया एका नवीन हॉरर कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.